नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 जून 2026. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालंय, पण ते कसं झालंय, दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये झालं, म्हणजे काही सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बीड जिल्ह्यामध्ये काही भागातच झालंय, लातूर जिल्ह्यात काही भाग, पण सर्वदूर झालेलं नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तर मग पुढची परिस्थिती काय राहणार आहे, तर उद्या 10 जूनला तुम्हाला एक सांगू इच्छितो. 10 जूनपासून काय होणार, आणखीन मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राकडंच, म्हणजे ना इकडल्या भागातच आणखी मान्सून राहील. पण उत्तर महाराष्ट्र, विदर्भाकडे आणखीन ते पाऊस, मान्सूनचा मोसमी पाऊस दाखल होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 10, 11, 12 पर्यंत आणखीन काय होईल, म्हणजे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि इकडे मराठवाड्याचे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, लातूर, हिंगोली ह्यापर्यंतच काय होईल, म्हणजे आणखीन 10, 11, 12, 13पर्यंत पाऊस राहील. म्हणून हा अंदाज लागायचा. पण हे सगळीकडे मान्सूनचा मोसमी पाऊस पडणार नाही. काही भागातच पडला, जिथं पडला तिथं जास्त पडायला, सर्वदूर काही पडणार, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातले शेतकऱ्याचे फोन आले. तर मग विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये नागपूर, तिकडं म्हणजे काय परिस्थिती राहील, तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे. म्हणजे 13 तारखेपासून, म्हणजे 13 तारखेपासून, 13, 14 पासून ते मग 16, 17, 18पर्यंत मग काय होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोसमी पाऊस दाखल व्हायला सुरुवात होईल. पण हे पाऊस सगळीकडे दाखल होणार नाही, कारण की काही काही भागामध्येच दाखल होईल, म्हणजे याच्यामध्ये जास्त असा जोर नाही. काही भागात जिथं पडला तिथं जास्त पडायला आणि काही भागात कमी पडायला आहे, म्हणून एवढा जोर नाही. जिथं ओल झाले तिथंच होणार आहे, काही भाग सोडून देखील देईल.